10वा आणि 11वा हप्ता सोबत वाटप करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार। 7 एप्रिल आज आहे 7 एप्रिल आणि रामनवमी निमित्त हप्ता वाटप गुढीपाडवा गिफ्ट तयार आहे आणि 10व्या आणि 11व्या हप्त्याचं वाटप सोबत होणार असल्याची माहिती ही समोर येत आहे। 10वा आणि 11वा हप्ता सोबत देण्याचं शासनाचं धोरण हे तुम्हाला कधी भेटणार आहे आणि हे गिफ्ट तुमच्यापर्यंत कधी येणार आहे। लाडक्या बहिणी खुश तर होणार आहेत, कारण 2 हप्ते सोबत लाडक्या बहिणींना भेटणार आहेत। ते नक्की कधी भेटणार आहेत, कोणत्या बहिणींना भेटणार आहेत, कोणत्या बहिणी वगळल्या गेलेल्या आहेत, कोणत्या अपात्र बहिणी पात्र होणार, कोणत्या पात्र बहिणी अपात्र होणार, सर्व डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे। आज 7 एप्रिल असल्यामुळे आजपासून हे वाटप होणार का? महिलांच्या मनातील लागलेली ओढ, 10व्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला नक्की कधी भेटणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। महिलांना आज आनंदाची बातमी आपण देणार आहोत। महिलांना आज खुश होणार आहेत महिला, कारण महिलांना 1500 रुपये नक्की कधी जमा होणार आहेत हाच प्रश्न महिलांच्या मनात आहे। आणि जसा एप्रिल महिना लागला तसा अजूनपर्यंत रोज वाटप होईल अशी अपेक्षा आहे, परंतु अजूनपर्यंत जमा झालेला नाही। आणि 2 हप्ते सोबत 10वा प्लस 11वा हप्ता हा महिलांना कधी भेटणार आहे तीच अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत। महत्त्वाची अपडेट असणार आहे, महत्त्वाच्या न्यूज, ब्रेकिंग न्यूज तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। महिलांना 12 योजनांचा लाभसुद्धा दिला जात आहे। त्या 12 योजना कोणत्या असणार आहेत ती सुद्धा अपडेट याच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। गुढीपाडवा आणि रामनवमी निमित्त, गुढीपाडव्या आणि रामनवमी निमित्त हे 2 सणानिमित्त तुम्हाला गिफ्ट हे कधी भेटणार आहे आणि ते आजपासून सुरू होत आहे का? जर होत असेल तर कोणत्या जिल्ह्यात अगोदर पैसे पडणार आहेत? गुढीपाडवा आणि रामनवमीचं गिफ्ट प्लस 10वा आणि 11वा हप्ता सोबत सर्व गिफ्ट तुम्हाला भेटणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला आजपासून पैसे पडणार का हीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आणि नवीन 5 गिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहेत। कोणते 5 गिफ्ट आहेत, नवीन नियम काय आहेत आणि नवीन कागदपत्र कोणते अपलोड करावे लागणार आहेत, हे काम जर तुम्ही केले तरच लाडकी बहीण योजनेत इथून पुढे लाभ तुम्हाला भेटत राहील, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्रसुद्धा केलं जाऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला काय काम करायचं आहे, कोणते नवीन नियम पाळायचे आहेत आणि 5 गिफ्ट कसे भेटणार, नवीन कागदपत्र कोणते असणार आहेत, सर्व डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण देणारच आहोत। या 5 गिफ्ट, नवीन नियम आणि नवीन कागदपत्र यावरतीच हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। आणि 10वा आणि 11वा हप्ता सोबत कोणत्या महिलांना भेटणार आहे सर्व डिटेल माहिती आपण लगेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 10वा हप्ता 2100 रुपये, 2100 रुपयांची घोषणासुद्धा 10व्या हप्त्यातच तुम्हाला येणार आहे आणि ते कधीपासून स्टार्ट होत आहेत? तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। 10व्या हप्त्याचे 2100 रुपये महाराष्ट्र शासनानं नारी शक्ती मजबूतीकरणाकडे, सक्षम बनवण्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि महिलांना 2100 रुपयांचं वाटपसुद्धा लवकरच चालू होत आहे। कोणत्या महिलांपर्यंत 2100 रुपये भेटणार आहेत आणि कोणत्या महिलांना 1500 रुपयांचं 10व्या हप्त्याचं वाटप भेटणार आहे, 2100 रुपये नक्की महिलांना कधीपासून स्टार्ट होत आहेत याविषयी सविस्तर माहिती आणि मोठी अपडेट देणार आहोत। महिलांना 2100 रुपये कधी भेटणार याविषयी मोठी अपडेट आपल्याकडे आहे, तीच आपण देण्याचा प्रयत्न आज करणार आहोत। आणि 10व्या हप्त्याची यादी तयार आहे, परंतु 10व्या हप्त्याचं वाटप कशामुळे आतापर्यंत रखडलेलं आहे, ते वाटप तुम्हाला नक्की कधीपासून होणार आहे हीच अपडेट जाणून घेणार आहोत। आतापर्यंत 10व्या हप्त्याचं वाटप झालेलं नाही, परंतु 10व्या हप्त्याची यादी तयार असल्यामुळे तुम्हाला लगेच हे वाटप चालू करणार आहेत का? कारण त्यासाठी निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे। कालच त्याविषयी मोठी अपडेट आलेली आहे। 3600 कोटी रुपयांचं 10व्या हप्त्यासाठी वितरण होणार आहे आणि ते कोणत्या महिलांपर्यंत पहिल्या टप्प्यात पोहोचणार आहे ही सुद्धा अपडेट आपण लगेच जाणून घेणार आहोत। कोणत्या महिलांना 10व्या हप्त्याची यादी तयार आहे, कोणत्या महिलांचं नाव या यादीमध्ये आहे, कोणत्या महिलांना हे लगेच पैसे पडणार, कोणत्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे पडणार, सर्व डिटेल माहिती आपण याच व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत। आणि कोणते 4 नियम पाळले नाहीत त्या महिलांना मात्र अपात्र करण्यात आलं आणि कोणते 4 नियम पाळल्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या अटीवर बाहेर काढण्यात आलं आणि कोणत्या अटीमुळे जर तुम्ही बाहेर निघला असाल तर तुम्हाला अपात्रसुद्धा पात्रता घेता येणार आहे, तेच नियम आपण जाणून घेणार आहोत। पहिला नियम होता 4 चाकी गाडीचा। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला RTO विभागाकडून त्याचा डाटा महिला व बालकल्याण विभागाने मागितलेला होता आणि RTO विभागाच्या डाटानुसार तुम्हाला 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला बाहेर काढण्यात आलं। इन्कम टॅक्स तुम्ही जर भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलेलं होतं। इन्कम टॅक्स ज्या महिला भरत आहेत त्यांनासुद्धा यातून बाद केलं। उत्पन्न जर 2.5 लाखाच्या पुढे असेल, उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे असेल तरीसुद्धा बाद करण्यात आलं, परंतु 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न
प्रत्येक वर्षी उत्पन्न हे चेंज होत असतं, त्यामुळे तुम्ही उत्पन्नाचा दाखला परत काढून हे परत अप्लाय करू शकता आणि परत तुम्ही पात्रता मिळवू शकता. इतर योजनेचा आणि नोकरीला जर असाल, इतर योजनाचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला बाद करण्यात आलेला आहे. इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र इतर योजनेतून 1000 रुपये जर तुम्हाला भेटत असतील तर लाडकी बहीणमधून फक्त 500 रुपये तुम्हाला जमा होत असतील. त्यामुळे 4 हे नियम ज्यांनी पाळले त्यांना मात्र सुरळीत 10व्या हप्त्याचं वाटप होणार आणि ज्यांनी हे 4 नियम पाळलेले नाहीत त्यांना मात्र इथून पुढे 10वा हप्ताच नाही तर लाडकी बहीण योजनेतून वंचित राहणार आहेत. त्या महिलांना मात्र इथून पुढे एकही हप्ता पडणार नाही आहे. आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे नवीन शिलाई मशीन योजनेचे फॉर्म चालू झालेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयामध्ये अर्ज करायचा आहे. 1 रुपयामध्ये अर्ज केल्यानंतर शिलाई मशीनचा अर्ज तुमचा लगेच ॲप्रूव्ह होणार. ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचं तुम्हाला घेण्यासाठी हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार. 1 महिन्याच्या कालावधीत सर्व पूर्ण प्रोसेस ही होत असते. 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला शिलाई मशीन तुमच्या घरी येणार. त्यामुळे तुम्ही शिलाई मशीनचा अर्जसुद्धा करा. 15,000 रुपयांचं अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे शिलाई मशीन घेण्यासाठी आणि तुमची शिलाई मशीन तुमच्या घरी घेऊन येऊ शकता. त्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. ते ऑनलाईन चालू झालेले आहेत. तुम्ही अर्ज लगेच करून घ्या. मोठी गिफ्ट, अजून एक मोठं गिफ्ट म्हणजे महिलांसाठी भांडी संच भेटत आहेत. बांधकाम कामगार योजनेमार्फत भांडी संच दिले जातात. ते भांडी संचसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि तो अर्जसुद्धा तुम्ही लगेच करून घ्या. सोबत सर्व अर्ज करून घ्या. तुम्हाला सर्व गिफ्ट भेटणार आहेत. महत्त्वाचे गिफ्ट आहेत. घरकुल योजनेमार्फत सुद्धा 2 लाख रुपयांचं वाटप होत आहे. हे सुद्धा तुम्हाला भेटणार, परंतु तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. 2 लाख रुपये मिळवण्याची संधी तुम्हाला आहे. सर्व लाडक्या बहिणींना यामध्ये पात्रता भेटणार आहे आणि लगेच तुमचे फॉर्म ॲप्रूव्ह होऊन तुम्हाला घरकुल भेटणार आहे. त्यामुळे महिलांसाठी अजून एक आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. या 2 शिधापत्रिका धारकांना रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा लवकरच वाटप होत आहे. गुढीपाडवा सणानिमित्त शासन हे पहिल्यापासून प्रत्येक सणानिमित्त आनंदाचा शिधा शासन देत असतं आणि आनंदाचा शिधा सोबत तुम्हाला 800 रुपयांची साडी, पैठणी साडीचं वाटप तुम्हाला आनंदाच्या शिद्यासोबत होणार आहे. प्रत्येक सणानिमित्त शासन वाटप तर करत असतं. आनंदाचा शिधा प्रत्येक सणाला शासन देत असतं. रेशन कार्डवरती तुम्हाला आनंदाचा शिधा आणि साडी वाटप हे तुम्हाला पूर्णपणे भेटणार आहे. 800 रुपयांची साडी सणानिमित्त महिलांनाही भेटणार आहे. गुढीपाडव्याचं गिफ्ट तुम्हाला शासन देणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे रेशन कार्ड KYC करणं जरुरी आहे. त्यामुळेच रेशन कार्ड KYC शासनानं करायला लावलेली आहे आणि रेशन कार्ड KYCमध्ये ज्या महिला पात्र राहतील त्यांनाच हा आनंदाचा शिधा आणि साडी वाटप भेटणार आहे. त्यांना आपण पाहणार आहोत. नवीन मोठं एक गिफ्ट आलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर 2490 रुपये हे वाटप होत आहेत आणि ते तुमच्या अकाउंटला जमा होत आहेत. परंतु एक गिफ्ट म्हणजे त्यासाठी लागणार आहे 2490 तर भेटणारच आहेत. लाडकी बहिणींसाठी हे गिफ्ट मोठं आहे, परंतु त्यासाठी गॅस KYC करणं जरुरी आहे आणि गॅस टाकी बुक करून घेत असाल तर मात्र तुम्हाला हे गिफ्ट भेटणार. 2490 रुपये तुमच्यासाठी येणार, परंतु गॅस टाकी बुक करणं आणि गॅस KYC करणं या 2 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि फक्त त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार आहेत. आणि कोणत्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार आणि कोणत्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार नाहीत, कारण काय असणार आहे मागे आपण जाणून घेतलंच. 4 नियम ज्या बहिणींनी पाळले त्या बहिणींना 1500 रुपये जमा होतील, परंतु ज्यांनी पाळले नाहीत त्यांना मात्र 1500 रुपयांचं क्रेडिट हे केलं जाणार नाही आहे. त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे आणि त्यांना इथून पुढे एकही रुपया येणार नाही आहे. तुम्हाला जर सर्व हप्ते आले असतील 13,500 रुपयांचा लाभ जर तुम्हाला भेटला असेल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा आणि 10व्या हप्ता आतापर्यंत जर आला नसेल तर 9 हप्ते आले असतील तर 10व्या हप्त्यासाठी काय करावं लागणार आहे. जर तुम्हाला 9 हप्ते आले असतील तर मात्र लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर 10व्या हप्त्याचं वाटप हे तुम्हाला लगेच होणार आहे. परंतु जर तुम्ही पात्र नसाल तर मात्र तुम्हाला 10वा हप्ता येणार नाही आहे आणि तुम्ही वगळला गेलात. तुम्ही समजून घ्यायचं आहे. 10व्या हप्त्याचं वाटप कधी होणार आहे, महिलांची प्रतीक्षा संपणार आहे का, आजपासून हे वाटप होणार आहे का. नवीन 12 योजनांचा लाभसुद्धा महिलांना दिला जात आहे. कोणत्या 12 योजना असणार आहेत आणि महत्त्वाची अपडेट आपण 10व्या हप्त्याविषयी लगेच जाणून घेऊयात. 60 लाख महिलांना आज वाटप होत आहे. 60 लाख महिला म्हणजे मोठा आकडा आहे. पहिल्या टप्प्यात हे वाटप होणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज पैसे भेटणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण पुढे तर जाणून घेणारच आहोत. आज किती जिल्ह्यात वाटप, कोणते जिल्हे असणार आहेत आणि किती जिल्ह्यात वाटप होणार आहे, तुम्हाला
डिटेल माहिती आपण देणार आहोत. कोणत्या जिल्ह्यातील प्रथमता प्राधान्य त्यांना दिलेलं आहे. 26 जिल्हे असणार आहे. 26 जिल्ह्यात प्रथमता प्राधान्य असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात राहिलेले जिल्ह्यात पैसे वाटप होईल. पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे जाणून घेऊयात. पहिला आहे नाशिक, जळगाव, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, बीड, लातूर, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि इकडे नंदुरबार. या जिल्ह्यांमध्ये सर्वात सुरुवातीला पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होणार आहे. महिलांना या 1500 रुपयांचा लाभ तुमच्या अकाउंटला लगेच जमा होणार आहे. तुमच्या अकाउंटला 1500 आले का आजच चेक करून पहा, कारण आजपासून हे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. आज हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत आणि लाडक्या बहिणींना मिळणार मोठी खुशखबर. काय असणार आहे ती खुशखबर, ती सुद्धा डिटेल माहिती लगेच जाणून घेऊयात. महिलांसाठी 12 नवीन योजना शासनाने जाहीर केलेल्या आहेत. महिलांना 12 योजनेचा लाभ दिला जात असतो. सर्व 12 योजना आपण जाणून घेतलेल्याच आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. सर्व 12 योजनांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला कोठे अर्ज करायचा, काय करायचं, सर्व डिटेल माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि 12 योजनांचा लाभ घेण्यासाठी, नवीन 12 योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व महिलांना हा लाभ दिला जातो. आजच अर्ज करा, नाहीतर तुम्ही वंचित राहू शकता. महत्त्वाच्या योजना आहेत, कोणते कागदपत्र, सर्व माहिती, सर्व डिटेल माहिती आपण दिलेलीच आहे. आणि 2490 रुपयांचं गिफ्ट, 1500 रुपये 10वा हप्ता, 2100 रुपये वाढीव हप्ता आणि 25,000 रुपये अनुदान, हे करा तरच मिळणार आहे. मागेच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं, तेवढे काम केले तरच तुम्हाला हे पैसे भेटणार, अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आपण सांगणार आहोत कोणते काम करायचं. एक आहे हे करा तरच पैसे, गॅस KYC आणि रेशन कार्ड KYC, या 2 KYC तुम्हाला 100% जरुरी करण्यात आलेले आहेत. तुम्हाला ह्या KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. जर तुम्ही रेशन कार्ड KYC केली तर सर्व योजनांचा लाभ तुम्ही सुरळीत घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला एकाही योजनेचा लाभ भेटणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही KYC करणं बंधनकारक आहे. आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण 2.5 लाखाच्या पुढील उत्पन्न असेल तर तुम्हाला पात्र नाही तर अपात्र करण्यात येतं. आणि त्यामुळे 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून ठेवा. 3 KYC महत्त्वाच्या आहेत. रेशन कार्ड KYC, गॅस KYC आणि प्रत्येक महिन्यात जून महिन्यात लाडकी बहीण योजनेची KYC. 3 KYC केल्या तरच तुम्हाला हा लाभ भेटत असतो आणि सर्व योजनांचा लाभ तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे या 3 KYC करून घेणं जरुरी आहे. आणि 10व्या हप्त्याची मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. 10व्या हप्त्याची मोठी ब्रेकिंग न्यूज तर आपण पाहणारच आहोत, परंतु पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना साडी वाटप प्लस आनंदाचा शिदा, या 2 गोष्टी तर 100% भेटणार. आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 800 रुपयांची साडी भेटणार आहे, जर तुम्ही सर्व KYC केल्या तरच. प्रत्येक वर्षी जून महिन्यात तर तुम्हाला लाडकी बहिणीसाठी पात्र राहण्यासाठी तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. परंतु नवीन एक योजना आलेली आहे, पिंक रिक्षा योजना. लाडकी बहिणींसाठी पिंक रिक्षा योजना ही प्रथम प्राधान्य असणार आहे आणि महिलांना त्यामध्ये लाडक्या बहिणींना प्राधान्य दिलं जाणार आहे. 10,000 ह्या रिक्षा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शासकीय ठिकाणी तुम्ही या रिक्षा चालवू शकता. 10,000 रिक्षा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. अर्ज चालू झाल्यानंतर तुम्हाला लगेच आपण सर्वात अगोदर जलद अपडेट देणार आहोत. आणि नवीन एक स्कीम आलेली आहे, तर ती स्कीम आलंय तुम्हाला SBI लाईफ इन्शुरन्सने एक नवीन स्कीम आणलेली आहे. स्मार्ट प्लॅटिना HUR प्लॅन आलेला आहे. तो तुम्हाला कसा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्व डिटेल माहिती लगेच पाहणार आहोत. तुम्हाला 7 वर्ष हप्ते भरायचे. 7 वर्ष भरल्यानंतर 25व्या वर्षी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. 7 वर्ष जर 1 लाख रुपये भरले तर 25व्या वर्षी तुम्हाला 24 लाख रुपये भेटणार आहेत. 24 लाख रुपयांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल, आपण नंबर देणार आहोत, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आजोबा नातवासाठी सुद्धा ही पॉलिसी करू शकतात. आजोबा नातवासाठी सुद्धा पैसे भरू शकतात. आणि प्रीमियम वेवर बेनिफिट यामध्ये आहे. जर 7 हप्ते भरण्यापर्यंत 1-2 हप्ते भरले आणि जर आजोबाचं काही बरं वाईट झालं तरी पुढील हप्ते हे SBI लाईफ इन्शुरन्स भरत असते. त्यामुळे हा प्लॅन तुमच्या मुलांसाठी करून घेऊ शकता. आणि गॅरंटेड प्लॅन आहे, SBI इन्शुरन्सचा आहे. त्यामुळे तुम्हाला जर प्लॅन करायचा असेल तर यांच्याशी संपर्क साधा. मुलींचे लग्न, शिक्षण, पेन्शन, बचत प्लॅन, सर्व प्रकारचे रिटायरमेंट प्लॅन सर्व यांच्याकडे उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट करा आणि प्लॅन करून घ्या. 100% गॅरंटेड माहिती आपण दिलेली आहे. आणि SBI ची या प्लॅनमध्ये गॅरंटी आहे, त्यामुळे हा प्लॅन करायला काही अडचण नाही आहे. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.